करूँ मैं जो फरियाद अपनी जुबां से, गिरे टूट के बिजली आसमां से, मैं अश्कों में सारे जहां को डुबा दूं, मगर मुझको रोने की आदत नहीं. नमस्कार, मी गौरी, श्री गौरी सावंत. तुमच्यापैकी काही जण मला हिजडा, तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर म्हणून ओळखत असेल, तर काही जण एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून सुद्धा ओळखत असेल. जी व्यक्ती आपली ओळख दाखवायला घाबरते, ती व्यक्ती आयुष्यात कधीच सफल होत नाही, हा आदर्श समोर ठेवून मी माझ्या आयुष्याला सुरुवात केली होती. स्वाभिमान, सन्मान आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टींची मला आयुष्यामध्ये फार गरज होती. स्वतःच्या आयडेंटिटीसाठी, सर्व्हायव्हलसाठी आणि इक्वालिटीसाठी मला खूप मोठा संघर्ष करावा लागला. आणि संघर्षाला सुरुवात झाली माझ्या घरापासून. पुण्यातील भवानी पेठेतील पोलीस कॉलनीत राहणाऱ्या सुशिक्षित सदन घरात माझा जन्म झाला. माझं कुटुंब हे एक टिपिकल हायड्रोसेक्शुअल कुटुंब होतं. मला कोणत्याही हिजड्याने पैदा केलं नव्हतं. माझे वडील एक ACP होते. माझी आई साधारण गृहिणी होती. मला मोठी ताई आहे, जिच्या 10 वर्षानंतर माझा जन्म झाला. लक्षात घ्या, जेव्हा 10 वर्षानंतर आपल्या घरात मुलगा झाला, म्हणून माझ्या वडिलांना खूप आनंद झाला होता. त्यांनी माझं नाव गणेश ठेवलं. मी जरी मुलगा म्हणून जन्माला आलो असलो, तरी मनात सतत मला एका मुलीची जाणीव होत होती. मला सतत वाटायचं की मी एक मुलगी आहे. माझ्या मनात कुठेतरी एक मुलगी वावरत आहे. 7-8 वर्षापर्यंत मी मुलासारखंच वागत होतो. पण मला लहानपणापासूनच मुलींसोबत खेळायला आवडायचं. मी त्यांच्यासोबत घर खेळायचे, भांडी-कुंडी खेळायचे, टीचर खेळायचे. कधी आईची साडी, कधी ताईची ओढणी घेऊन अंगा खांद्यावर मिरवायला मला आवडायचं. नटायला, मुरडायला आवडायचं. पोलीस कॉलनीमध्ये सणासमारंभाच्या वेळेला मी कोळी डान्स, लोकणी नृत्य करायचे. मला खूप आनंद व्हायचा ते करताना. लांब सडक केस, बांगड्या, नेल पॉलिश अशा कितीतरी गोष्टींचं मला खास आकर्षण वाटू लागलं होतं. त्यावेळेला दूरदर्शनवर एक कार्यक्रम यायचा उषा उत्तप यांचा, रांबा हो सांबा हो म्हणून. आणि त्यांना पाहिल्यानंतर मी उषा उत्तप यांच्या प्रेमातच पडले. आणि मला त्यांच्यासारखंच भविष्यात व्हायचं होतं. मला त्यांच्यासारखी मोठी टिकली लावायची होती. मला त्यांच्यासारखी सुंदर साडी नेसायची होती आणि आज मी तशी आहे. हे माझं त्यावेळी स्वप्न होतं. पण माझ्या इच्छांना, माझ्या स्वप्नांना ह्या जगात जागा नव्हती. एवढंच काय, मला स्वतःला सुद्धा या स्त्री व पुरुष हे 2च गट असलेला ह्या समाज कुठेच जागा नव्हती, हे मला त्यावेळी कळलं नव्हतं. जर मी एक मुलगा होतो, तर ह्या स्त्रीत्वाच्या भावना माझ्या मनात का येत आहेत, हे मला कळत नव्हतं. मी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतोय हे त्यावेळी मला कळत नव्हतं. आणि मला त्याचं काही वाईटही वाटत नव्हतं, कारण मी लहान होतो. मला कोणी समजावून सांगितलं नाही किंवा मला कोणी समजून घेतलं नाही. माझ्या वागण्या बोलण्यामुळे, माझ्या हावभावामुळे येणारी जाणारी लोक, पोलीस वसाहतीत राहणारी लोक, शाळेतली मुलं मुली मला हिजडा किंवा गणपत पाटील म्हणून हाक मारायचे. माझी चेष्टा मस्करी करायचे. मला बायल्या म्हणून चिडवायचे. आणि ह्या गोष्टी जेव्हा बाबांच्या कानावर जायच्या, तेव्हा बाबा खूप चिडायचे, रागवायचे, प्रसंगी मला मारायचे. पण मला त्यावेळी कळत होतं की माझा काय अपराध होता, मी काय गुन्हा केला, मला का बाबा शिक्षा देत आहे. उलट त्यांनी त्या लोकांना शिक्षा करायला हवी होती जे आपल्या मुलाला त्रास देत आहेत, आपल्या मुलाला चिडवत आहेत म्हणून. आणि बाबा पोलीस होते, ते हे करू शकले असते, पण उलट त्यांचा राग सगळा माझ्यावरच निघायचा. त्यांना माझा तिरस्कार वाटायचा. हे मला काही कळत नव्हतं त्यावेळेला. आणि ह्या सगळ्यांतून प्रोटेक्शन करणारी, त्या सगळ्यांपासून प्रोटेक्शन करणारी माझी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे माझी प्रेमळ आई. ती प्रत्येक वेळेला मला समजून घ्यायची. मला असं कुठेतरी वाटत होतं की तिला माहीत असावं की माझी काय मनस्थिती होते, माझ्या मनात काय चाललंय किंवा मला काय वाटते हे तिला माहीत होतं. पण तिने सुद्धा ते पूर्णतः ॲक्सेप्ट केलं नव्हतं. पण एका छोट्याशा आजारपणात माझी आई गेली, देवाघरी गेली आणि मी एकटा पडलो. माझ्या बाबांनी तेव्हापासून माझ्याशी बोलणं सोडलं. कालांतराने माझ्या ताईचं लग्न झालं, ती सासरी गेली आणि मला माझ्या घरातच घुसमट व्हायला लागली. त्यात वडिलांनी माझ्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे मला न्यायला सुरुवात केली, ट्रीटमेंट सुरू केली, वेगवेगळे औषधोपचार माझ्यावर सुरू झाले.
त्या औषधोपचारांचा, त्या ट्रीटमेंटचा मला खूप त्रास होत होता. माझ्या मनावर, माझ्या शरीरावर खूप त्रास होत होता. पण त्याहीपेक्षा जास्त त्रास मला माझ्या वडिलांच्या मानसिकतेचा होत होता. ते मला समजून घेत नव्हते, ते मला समजावून सांगत नव्हते. त्यांच्या तिरस्काराचा मला राग येत होता. त्यांना माझी लाज वाटायची, या गोष्टीचा मला राग येत होता. या सगळ्या गोष्टींना कंटाळून मी एक दिवस घर सोडलं. घर सोडून टीव्ही जवळचे 60 रुपये घेतले आणि मुंबईला आले. मुंबईला दादर स्टेशनला उतरले. आता पुढे काय करायचं हे मला काही कळत नव्हतं. पण मला घरी मात्र जायचं नव्हतं. आणि अशा वेळेला मला स्टेशनवरच काही दिवस घालावे लागले. रस्त्यावर, सिग्नलवर भीक मागावी लागली. त्यावेळेला मी तृतीयपंथीय व्यक्तींच्या संपर्कात आले. त्यांना मी माझी गोष्ट सांगितली. त्यांनी ती समजून घेतली. त्यांनी मला आपलंसं केलं आणि मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी राहायला गेले. त्यांचं जीवन जगणं खूप कठीण होतं. झोपडपट्टीतली वस्ती, तिकडचे वागण्या बोलण्याचे त्यांचे विचित्र पद्धती, शिवीगाळ करणे, शिळे अन्नपदार्थ खाणे, साडी चोळी नेसून भडक मेकअप करून भीक मागायला घरोदारी रस्ती फिरणे, मिळेल ते अन्न खाणे, मद्यपान, धूम्रपान करणे, अशा सर्व गोष्टी माझ्या सहन करण्याच्या पलीकडे होत्या. तृतीयपंथीय असे आयुष्य जगतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आणि मला हे आयुष्य जगायचं नव्हतं. कारण यापूर्वीचं माझं आयुष्य खूप शांत, निवांत, सुंदर होतं. मला झोपायला मोठा पलंग होता. माझ्या आईच्या हातचं चांगलं चुंगलं जेवण होतं. पण हे दुर्दैवी आयुष्य माझ्या वाटेला का आलं? मला ह्या हाल अपेष्टा का सहन करावे लागतात? मला हे जीवन का जगावं लागते? मला माझं राहतं घर का सोडावं लागलं? ह्या प्रश्नांची उत्तरं मला तोपर्यंत मिळाली नव्हती. आणि त्यांच्यासोबत राहिल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली. मला समजली की मी सुद्धा एक तृतीयपंथी आहे. त्यांच्यातलाच एक भाग आहे. मी सुद्धा त्या समुदायाचा एक भाग झालो होतो. आणि तृतीयपंथी हा असा एक समुदाय ज्याला स्त्री व पुरुष हे दोनच गट असलेल्या ह्या समाजात कुठलेच अधिकार, हक्क नव्हते. ह्या समाजाला शिक्षणाचा, बोलण्याचा, विचार करण्याचा अधिकार नव्हता. त्यांनी फक्त साडी चोळी नेसायची आणि भीक मागायची, गलिच्छ वस्तींमध्ये राहायचं, शिवी द्यायची किंवा शिवा खायचा, एवढंच त्यांचं काम होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या नव्हत्या. मला भीक मागायची नव्हती. हे माझं स्वप्न नव्हतं. माझं स्वप्न होतं सुंदर दिसणं, बाईपण होणं, मला येणं, हे माझं स्वप्न होतं. मी त्यावेळी माझ्या मनाशी पक्क केलं की मी स्वतः सोबत, मला तर ह्या अडचणीतून बाहेर पडायचंच आहे, पण मी माझ्या सोबतच या पूर्ण समुदायाला, त्यांना या समाजामध्ये स्त्री व पुरुष हे दोनच गट असलेल्या समाजामध्ये त्यांची ओळख निर्माण करून द्यायची, त्यांना त्यांच्या अस्मितेची ओळख निर्माण करून द्यायची, त्यांना समानतेचा हक्क, अधिकार निर्माण करून द्यायचा. रेशनिंग कार्ड, आधार कार्ड जिथे त्यांची नोंद नव्हती तिकडे त्यांच्या नोंदी करून घेणं, त्यांना तो प्रत्येक अधिकार देणं जो ह्या समाजातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला आहे, श्वास घेणाऱ्या प्रत्येक माणसाला आहे, तो प्रत्येक अधिकार त्यांना मिळवून देणं, हे मी ठरवलं होतं. स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात सांगितलं आहे, आय एम द इंडियन सिटीजन. मी एक भारतीय नागरिक आहे. जर स्त्री आणि पुरुष, या भारतातला प्रत्येक स्त्री आणि पुरुष जर भारतीय नागरिक आहे, तर आम्ही सुद्धा 2 पायाचे 2 हाताचे माणूसच आहोत ना. आम्हाला सुद्धा प्रत्येक अधिकार मिळाला पाहिजे. यासाठी मी लढा देईन, हे मी त्यावेळी ठरवलं होतं. आणि हळूहळू जसं जसं मी मोठी होत होते, माझा संपर्क हमसफर नावाच्या ट्रस्टशी आला. त्या ट्रस्टसाठी मी काम करायला लागले. त्या ट्रस्टचं मुख्य काम होतं समलैंगिक तसेच ट्रान्सजेंडर्सच्या व्यक्तींसाठी, त्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी आवाज उठवणं, त्यांना HIV माहिती देणं, ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर्स जे असतात त्यांना कंडोम वाटप करणं, आणि तसेच त्यांना भीक मागणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या गोष्टींपासून परावृत्त करणं, रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणं, जास्तीत जास्त शिक्षण घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणं, जेणेकरून ते ह्या अडचणीतून बाहेर येतील. हे सगळं काम मी त्या ट्रस्टमध्ये करत होते. आणि हे काम करत असताना अनेक पदवीधर तसे सुशिक्षित लोकांशी माझा संपर्क आला आणि त्यांच्याबरोबर राहून त्यांचे विचार जाणून
मला स्वतःमध्ये आत्मविश्वास माझा वाढत गेला. माझे जे गुरु होते हे परंपरावादी तामिळ ब्राह्मण होते आणि त्यांनी मला माझं शिक्षण पूर्ण करायला मदत केली. मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, MSW केलं आणि मी माझं काम चालूच ठेवलं सोशल वर्करचं. अशा प्रकारे जसं माझं वय वाढत होतं, माझ्या मनातली जी स्त्री होती, माझ्या शरीरातली जी स्त्री होती, ती सुद्धा कुठेतरी वाढत होती आणि माझ्या मनात ऑपरेशनचे विचार घोळू लागले. आणि त्यावेळेला मी ट्रस्टमध्ये काम करत असताना मला थोडेफार पैसे मिळायचे. त्या पैशांची जमवाजमव मी केली आणि घाटकोपरच्या एका हॉस्पिटलमध्ये माझं ऑपरेशन सुरळीत पार पडलं. त्या क्षणापर्यंत म्हणजे वयाच्या 24व्या वर्षापर्यंत मी गणेश सावंत म्हणूनच वावरत होते या जगामध्ये. पण तासाभराच्या ऑपरेशन नंतर गणेश तिथे हॉस्पिटलमध्ये संपला होता आणि एका नवीन व्यक्तीने जन्म घेतला. ती व्यक्ती म्हणजे गौरी. गणेशपासून ते गौरी बनण्याचा जो प्रवास होता, ती जी प्रोसेस होती, ती सुद्धा खूप कठीण होती, फार त्रासदायक होती. पण सगळे त्रास सहन करत, सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत मी पुढे पुढे चालले होते. कालांतराने मी स्वतःची एक संस्था स्थापन केली, सखी चार चौघी या नावाने. मालवणीमध्ये तृतीयपंथीयांची मोठी वस्ती आहे. त्या ठिकाणी मी 10 बाय 10ची खोली भाड्याने घेतली आणि त्या ठिकाणी माझं ऑफिस स्थापन केलं आणि तिकडे मी माझं ट्रान्सजेंडरसाठी काम सुरू केलं. तिकडे जे काही ट्रान्सजेंडर्स जे होते त्यांना माझं काम आवडत नव्हतं. त्यांना पटत नव्हतं मी जे काम करते, कारण मी सेक्स वर्क करत नव्हते. मी साडी चोळी नेसून भडक मेकअप करून भीक मागत नव्हते किंवा मी कुठल्याही प्रकारचं मला व्यसन नव्हतं. उलट शिक्षण पूर्ण करून मी हे ऑफिस थाटलं होतं. हे त्यांना आवडत नव्हतं. पण मी त्यांची कधीही मला त्यांचा कधीही राग आला नाही. मी कधीही त्यांच्याकडे भांडायला गेले नाही. कारण शतकानुशतके त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर एकच गोष्ट बिंबवली गेली, ती म्हणजे हा समुदाय, तृतीयपंथी हा समुदाय ह्या समाजाचा भाग नाही. त्यांनी भीकच मागायची, त्यांनी टाळ्याच पिटायच्या, त्यांनी शिवीगाळ करायची, शिव्या खायच्या किंवा शिव्या द्यायच्या, मोठमोठ्याने टाळ्या पिटायचा, आक्रोश करायचा, गलिच्छ वस्तीत राहायचं, जे मिळेल ते खायचं, हेच त्यांच्या आयुष्याचा भाग झाला होता वर्षानुवर्षे, शतकानुशतके. आणि ही जी त्यांची मानसिकता होती ती मला बदलायची होती. त्यामुळे मी त्यांचा राग करून काही उपयोगच नव्हता. उलट मला त्या परिस्थितीतून, त्या मानसिक स्थितीमधून त्यांना बाहेर काढायचं होतं. मी मनोभावे माझं काम चालूच ठेवलं. मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. नालसा कोर्टामध्ये या तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी आम्ही याचिका दाखल केली आणि 2014 मध्ये, इतक्या वर्षांनंतर 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की केंद्र सरकारने व राज्य सरकारने कायद्याच्या दृष्टीने तृतीयपंथी समुदायाला पूर्णतः मान्यता दिली पाहिजे, जेणेकरून कोणताही भेदभाव न करता त्यांना शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध केली जाईल. त्याचप्रमाणे हिजडा, षंड ह्या अशा व्यक्तींना तृतीय लिंग म्हणून मान्यता दिली जावी. त्याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी HIV शून्य निरीक्षण केंद्रे स्थापन केली जावीत, सार्वजनिक शौचालयांची तरतूद केली जावी, तसेच रुग्णालयांमध्ये आवश्यक ती औषधी सेवा, वैद्यकीय सेवा त्यांना उपलब्ध केली जावी, असे सगळे निर्णय घेण्यात आले. हळूहळू बदल होत होता आयुष्यामध्ये, पण अजूनही 6-7 वर्षांमध्ये पूर्णतः बदल झालेला आढळून येत नाही. हळूहळू बदल पूर्ण होईल. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांची मुलं, तसेच रस्त्यावर, कचरापेटीत, नदी नाल्यात फेकून दिली गेलेली बाळं, या सगळ्यांना एकत्र करून मी एक नवीन संस्था स्थापन केली. तिचं नाव ठेवलं नानी का घर. ही संस्था स्थापन करण्यामागची कल्पना अशी तेव्हा आली मला, जेव्हा मी स्वतः एका अशा मृत झालेल्या देहविक्री करणाऱ्या बाईची 5-6 वर्षांची मुलगी स्वतःकडे सांभाळायला घेतली. त्या मुलीला माझा लळा लागला, मला तिचा लळा लागला. आणि ज्यावेळी त्या मुलीने
मला अम्मा म्हणून हाक मारे त्या क्षणी माझ्यातील स्त्रीचा एक आई म्हणून पुन्हा नव्याने जन्म झाला होता. अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली होती. मला त्यावेळेला कळलं की मातृत्व हे गर्भाशयाने येत नाही, फक्त स्त्री असली म्हणूनही येत नाही. मातृत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर निस्वार्थीपणे प्रेम करणं म्हणजेच मातृत्व. आणि आज गेली 10 वर्ष माझ्या संस्थेमध्ये असंख्य अशी बाळं आली आहेत, ज्या बाळांची मी आई झाले, जी बाळं मला अम्मा म्हणतात. माझे जे चेले आहेत ते मला अम्मा म्हणून हाक मारतात. मला खूप आनंद होतो. मला आठवतं जेव्हा शाळेत असताना विचारणा करण्यात आली होती की भविष्यात आपण पुढे काय होणार, त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलं होतं की मला घर सांभाळायचं आहे, मला स्वयंपाक करायचा आहे, मला बाळ सांभाळायचं आहे. त्यावेळेला सगळेजण माझ्यावर हसले होते, माझा तिरस्कार केला होता. पण आज मी ज्या लेवलला आहे, आज मी ज्या स्तरावर पोहोचले आहे, तिकडे असताना मला असं म्हणावंसं वाटतं, तू मुश्किलें दे दे भगवान मैं आसान करूँ, तू मुश्किलें दे दे भगवान मैं आसान करूँ, तू दे दे तपती रेत मैं गुलिस्तां करूँ, तू बना दे पहाड़ चाहे जितने मैं उनमें सुरंग बनूं, तू बना दे पहाड़ चाहे जितने मैं उनमें सुरंग बनूं, तू लाख गिरा दे बिजली मुझ पे मैं तो सतरंग बनूं, मैं तो सतरंग बनूं. धन्यवाद.